चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या घोडाझरी आणि कन्हारगाव या दोन अभयारण्याची अधिसूचना निघून अनेक वर्षे उलटली असली तरी अद्याप त्यांचे वन्यजीव विभागाकडे पूर्णतः हस्तांतरण झालेले नाही। प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे वन्यजीव संरक्षण आणि व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला असून या विरोधात इकोप्रो संस्थेने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। या संदर्भात इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना पत्र पाठवून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। घोडाझरी अभयारण्याची अधिसूचना 23 मार्च 2018 रोजी तर कन्हारगावची अधिसूचना 21 मार्च 2021 रोजी काढण्यात आली होती। मात्र अनुक्रमे 8 आणि 5 वर्षाचा कालावधी उलटूनही हे वनक्षेत्र अद्याप प्रादेशिक व FDCM विभागाकडून वन्यजीव विभागाकडे वर्ग करण्यात आलेले नाही। या अभयारण्यासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असूनही त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही। कन्हारगाव अभयारण्यासाठी पदांची गरज असूनही अद्याप मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेले नाही। अपुऱ्या मनुष्यबळामुळे अभयारण्यातील वन्य प्राण्यांची अवैध शिकार आणि जंगलतोड होण्याचा मोठा धोका आहे। घोडाझरी आणि कन्हारगाव अभयारण्याचे वन्यजीव विभागाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी। अभयारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पदांची तात्काळ भरती करण्यात यावी। शासनाने या मागणीची दखल न घेतल्यास इकोप्रो पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल असा इशारा अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी दिला आहे।